तर शहापूरमध्ये बचत गटाच्या माध्यमातून एक महिला सक्षमीकरणासाठी जाळे विणलेल्या कल्पना रमेश पाटील आणि त्याचबरोबर रेशन धान्य दुकानाच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना सातत्याने मदत करणारे रमेश पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज मागणी केली होती आणि उमेदवारी अर्ज भरण्याची त्यांनी तयारी ठेवली होती। दरम्यान शिवशाहू विकास आघाडीमध्ये एकमत झाल्यानंतर त्यांनी देखील आपला पाठिंबा शिवशाहू विकास आघाडीला दिला आहे। आपल्यासोबत रमेश पाटील आहेत। नमस्कार। आमचे नेते मदन कानडे यांच्या माध्यमातून उदयराव पाटील, नितीन कोकणे या परत स्वाती लोखंडे राणे यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे। कारण या भागामध्ये पाणी 8 दिवसांनी येतंय, परत रोज धरणाचं पाणी आणतो म्हणून आमदारांनी वचन दिलं होतं, आजपर्यंत दिलेले नाही। त्यामुळे शिवशाहू आघाडीचा महापूर व्हावा म्हणून आम्ही ह्या लोकांना जाहीर पाठिंबा देत आहेत। त्यानंतर महापूर झाला तर सर्व इचलकरंजी शहराला आम्ही पाणी रोज देईन आणि धरणाचं पाणी आणण्याशिवाय गप्प बसणार नाही। रमेश पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उबाटा गटाचा देखील तुम्हाला पाठिंबा मिळाला आहे, रमेश पाटील यांचा देखील पाठिंबा मिळाला आहे। कशा पद्धतीने तुम्हाला लीड घेता येईल? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आमचे सन्माननीय मित्र रतन अशोकरावजी वाजे त्यांच्या मातोश्रींच्यासाठी इच्छुक होते, परंतु गाव लेवलला आम्ही सगळे पै पाहुणा आणि भावकीचे संबंध असल्यामुळं त्यांना विनंती केली। त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी रुपाली कोकणे वहिनी आणि आमच्या संपूर्ण पॅनलला पाठिंबा दिलेला आहे। रमेश पाटील साहेब तर आमच्या घरचेच आहेत। रमेश पाटील साहेबांनी देखील मी असेल, नितीन लोखंडे वहिनी आणि राणे सचिन यांना देखील विना अट या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। रमेश पाटील साहेबांच्या या ताकदीचा उपयोग हे चारही उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्हाला 100% होणार आहे। त्यांचा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा मनापासून ऋणी आहे।